नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ताऊ आणि माऊ या युट्यूब चॅनलवर. तर आज गाईज आम्ही चॅलेंज करणार आहे. तो चॅलेंज आहे ब्लाइंड फोल्ड मेकअप चॅलेंज. तर मी आज ब्लाइंड म्हणजे डोळे बांधणार आहे आणि डोळे बांधून मी हिचा मेकअप करणार आहे. सो कसा होतो हिचा मेकअप लास्ट पर्यंत तुम्ही नक्की बघा. मला तर वाटतंय आज ताऊ मला नुसतं जोकर सारखं रेडी मला करणार पण आहे. खूप भीती वाटते कारण मी असं कधी केलं नाहीये. मी आपलं रेग्युलर आपण जसं करतो तसंच मेकअप करते. बघूया, ट्राय साधा करूया. बेसिक मेकअप करणार आहे, तर नक्की शेवटपर्यंत बघा. हो, नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. ठीक आहे, चला आपण चालेल. चॅलेंज चालू करूया. तर बघा Start. एंडिंग पर्यंत. एंड पर्यंत नक्की बघा. तुम्हीही खूप enjoy एन्जॉय होणार. होणार, खूप मजा मस्ती करू, खूप छान वाटणार. चॅलेंजिंग खूप एन्जॉय होईल. आमचं हे फर्स्ट टाइम आहे असं चॅलेंज करणं. सो बघूया कसं होतं हा चॅलेंज. आमच्या युट्यूब चॅनलवरचा फर्स्ट चॅलेंज व्हिडिओ, तर प्लीज नक्की बघा एंड पर्यंत. चला स्टार्ट करू. चला स्टार्ट. सो गाईज आता ही मला ब्लाइंड करणार आहे, म्हणजे स्कार्फ घालणार आहे माझ्या डोळ्यात. पहिले स्कार्फ बांधून घेते, नंतर चिटिंग बिटिंग केली तर चला. बस. अय्या एवढा टाईट नाही. ठीक आहे कर टाईट कर. चालेल. हा, ओके. गाईज मला खूप भीती वाटते कारण हे मी खूप फर्स्ट टाइम करते हे. ठीक आहे. दिसतंय का काय? नाही. हे किती आहे? 3, हे 5, हे 4. काय भरोसा जर चिटिंग केली तर? काय चिटिंग करू? आपण चॅलेंज घेतलाय, मग चिटिंग नो चिटिंग. आपण चॅलेंज पूर्ण करूया. चला स्टार्ट करूया. जराशी वाकडी बस. मला भीती वाटते आज माझ्या चेहऱ्याचा काय हाल होणार आहे काय ए, माहिती. मी दिसते ना बरोबर? हो. चला स्टार्ट. स्टार्ट. 3, 2, 1 स्टार्ट. ए, तू जरा अशी पुढे बस ना, मला कशी दिसेल तुम्ही. कशापासून सुरुवात करता? गाईज आपण आता सुरू करूया मेकअप. हसू नका. मी जर काय कुठे चुकली असेल तर आपण चॅलेंज केलाय तर बघत राहा कसा होतो. आधी आपण यूज करूया मॉइश्चरायझर. हा मॉइश्चरायझर आहे. ओके. डोंट वरी, हे फक्त मॉइश्चरायझर आहे. काय तुला फेस नाही बिघडणार. बिघडलं तरी काय, आपण ट्राय करायचं. हे लावल्याने काय होतं? तर ह्याच्यानी आपलं स्किन जी आहे ती मॉइश्चरायझर राहते. आपण जेव्हा फाउंडेशन किंवा प्रायमर काहीही लावू तेव्हा ते म्हणजे आपलं फेस थोडं प्रोटेक्ट करतं मॉइश्चरायझरनी. त्याच्यानी काय जास्त स्किन खराब होत नाही. तर आपण ते मॉइश्चरायझर आधी लावतो. हे झालं ना स्प्रेड नीट. मी तिला काहीच सांगणार नाहीये, म्हणजे थोडीफार हेल्प करेल सांगायला, बाकी ती स्वतःहून करेल. ठीक आहे, बरोबर. ओके. तुला वाटतंय बरोबर लावलंय? हो, मला तरी वाटतंय, पण ठीक आहे. नाक कुठे माझं? हे ओके. बस भांडे रगडते का? हे आता आपण ह्यानंतर प्रायमर लावूया. भेटते का नाही? हे तू प्रायमर ठेवलं की नाही? प्रायमर नाही, हे फाउंडेशन आहे. आय थिंक हे प्रायमर आहे. बरोबर. हे बाबा ते फाउंडेशन आहे. मग प्रायमर इथे आहे माझ्या हातात. ओके, दिस इज अ प्रायमर. आपण आता गाईज पहिले फेसला प्रायमर लावून घेऊया. बेसिक मेकअप करणारे एवढं काय असं professional करणार? नाही. हो, आणि मी प्रोफेशनली सुद्धा नाहीये. तू फेस जरा पुढे घे ना, मला समजत नाही.
आपण प्रायमर आधी नीट लावून घेऊ. गाइस प्राइमर लावून झालेलं आहे आपलं. अब लगाएंगे फाउंडेशन, मतलब फाउंडेशन. काय फाउंडेशन? कोणता वाला लावायचंय? हे ते परत प्रायमर उचललं बाईस तू. इथे हे घे, हे वाला लावणार आहे. हो, म्हणजे हे लावून आपण हे स्किन टोन साठी आहे. हे आपण थोडं बेसिक साठी कोणी कोणी कन्सिलर लावतं. मी कन्सिलर लावत नाही, जास्त यूज करत नाही. माझ्या डोळ्यांखाली पण आहे तरी डार्क मला सर्कल. कर बाई. दिसते. आपण म्हणजे मी कन्सिलर लावत नाही कारण आहे डार्क सर्कल्स आहे, बट मी तरी यूज करत नाही. मोस्टली मेकअप साठी, बेस मेकअप साठी थोडा हेच यूज करते मी. जो मेकअप ही यूज करते तोच मेकअप मी यूज करते, क्योंकि मैं तो गरीब हूँ. तर आम्ही एकामेकांचा यूज करतो. जे मग तिचं ते सिस्टर माझं. असून मग फायदा काय गाईज? एकामेकांचा आपण यूज करतो, मग ते काहीही असो. तो मेकअप असो, तो ड्रेस असो किंवा काहीही असो. आपण आता एवढा? हे बेस जास्त घेतलाय, सॉरी हा. तर आपण आता हे घेतलंय, आपण थोडं लावून घेऊ. फेस जवळ आण ना, इकडे ये अशी. हा तुला पाणी लागलेलं का तू? हो, आधी लावलेलं. बिकॉज लावायचं हा स्पंजला थोडा आपण पाण्याने भिजवायचा, कारण की जेव्हा आपण फाउंडेशन लावतो ना, तेव्हा तो फाउंडेशन नीट फिक्स होतो. तर आपण हा लावायचा करून, म्हणजे फाउंडेशनच्या अगोदर थोडा भिजवायचं आणि फेसवर लावायचं. हे डो चीटिंग कुछ करणे. बनवणारी का जोकर बनवणारी मला जरा सांग. तुला कोण आवडते दोघांमधली? ती बनवली. अरे तू लांब नको जाऊ, तुझा फेस असा घे ना. हा म्हणजे मा हात एवढा लांब जाणार. बस बस बस. माझं तोंड थोडीशी एवढं फाउंडेशन लावून. आपण थोडा नेकला पण लावून घेऊ. कसा आपण म्हणजे वेगवेगळं नको दिसायला, फेस आणि नेक. ओके. मी बघितलं नाही अजून. का? तुझ्या डोळ्यावर पण आहे पट्टी, तू पण ब्लाइंड आहे. अरे अरे मला तरी कदाचित असं वाटतंय की मी बरोबरच केलंय. तुम्ही तिला सांगा makeup गाईज, करायची बरोबर सवय आहे? मला नाही आहे. माझा मेकअप पण हेच करून देते. मला जास्त मेकअप येत नाही. बस बस शो ऑफ बस. गाईज आज पप्पा नाहीये व्लॉग मध्ये. आम्ही पण मिस करतो कारण हा चॅलेंज आहे. तुम्हीही मिस करत असणार ना. पप्पा कामाला गेले. पप्पा कामाला गेले. पप्पांची मस्ती कशी वाटते हेही नक्की कमेंट करून सांगा. आम्हाला खूप आवडते त्यांच्यासोबत. हस क्या रहा है? हस मत. मुंडी तोडू, मुंडी तोडू तरी. सेम मेंटल प्रॉब्लेम आहे आमचा. अरे झालं ना गाईज, सांगा ना तुम्ही. पासून आमचा ब्लॉग आलेला नाहीये कारण माझी तब्येत बरी नव्हती. मला फिवर आलेला. आता मी जरा ठीक झालीये, म्हणून आता आम्ही ठरवलं का मेकअप चॅलेंज करूया, ब्लाइंड फुल मेकअप चॅलेंज. तर बघा कसं करतोय आम्ही. आता आला आपला मेन ये उलटा आहे का? अभी ये नहीं, उलटा नहीं, ये है. अब ये है फाउंडेशन. क्या बोलते इसको? फाउंडेशन. मग हे काय होतं? स्किन टोन, म्हणजे आपण जसं कन्सिलर कुठे युज करतो ना. स्किन टोन नाही, स्किन टेंट येते. स्किन तेच. तिच्याकडून चुकलं तर मी तिची चूक सुधारण्याचा प्रयत्न करते. हे आहे स्किन टिंट. तिने अगोदर माझ्या चेहऱ्याला लावलं, आता लावते ती फाउंडेशन. सही पकडे है. पहिले बाहेर तरी काढ. आणि हे फाउंडेशन स्टिक आहे, हे तर तुम्हाला वाटेल का हे काय लावते ती. ये देखो क्या बोलती पब्लिक. अशी आहे.
बाई नाकात बोट घालशील नाही तर. शी. नाक साफ करून आलीस ना. मी रोज साफ करते. तुला सर्दी पण झालेली. तर आपण आता फाउंडेशन लावलंय. आपण त्याला आता स्प्रेड करून घेऊ. जे चेहऱ्याला हे स्पॉन्ज लावते ना तर असं वाटतंय का ती बँड वाजवते कोणत्या तरी. तरी जोरात जोरात लावते फाउंडेशन. अरे वा, ती बाई ही माझी कोणत्या जन्माचा बदला काढते एवढा. इसी जन्म का है ठाकुर. बरोबर. लेट मी चेक. थोड़ी सी दारू मेरी अंदर दी. ओके. नाही कुठे हा साईड की हा साईड. हा साईड. सॉरी गाईज कोणताही मेकअप असो मी काहीच यूज नाही करत. मी हाताने यूज करते सगळं. स्पॉन्ज बेस मी Okay. लावत नाही. नाही बघू दे मला पहिले. Powder. हा पावडर. पावडर इथे ठेवायला विसरलो आम्ही. थांबा मम्मी आणून देते. नाही मला हात नाही लावायचा आहे, विसरली मी. अय्या म्हणजे मी मिस्टेक केलीये का गाईज. तुम्हाला काय वाटतंय मिस्टेक आहे? म्हणजे थोडंफार असेल. हे मेकअप बॉक्स मधला पावडर नाही काय बोलतात कॉम्पॅक्ट संपला आहे गाईज. म्हणून- माझा मेकअपही संपलेला आहे. मला मेकअप म्हणजे आम्हाला शॉपिंगला पण जायचंय मेकअपच्या. नक्की घेऊ. तुम्हाला तेव्हाही दाखवू मी काय घेते काय नाही घेत. तर मी Compact powder कॉम्पॅक्ट संपलाय म्हणून संपलेला आहे. Phantom तर powder use आपण पावडर इसको कहा कहते हैं. Powder. घेते पावडर. पावडर हे आपण का यूज करतो फाउंडेशन नंतर आपली स्किन नीट राहायला, पॅची नको दिसायला, तर आपण हे यूज करू. तिचे जुल्फे नसतं कुठून उडून येतात हेच मला कळत नाही. जुल्फे तेरी इधर येते चेहरा तेरा. जेवण झालं का? ही मला आता तोंडाला पावडर लावले तर असंच वाटतंय ना सेम. आम्ही एक यूज करतो बट म्हणजे थोडा तुम्ही पण समजा स्किन टोन थोडी वेगवेगळी पण असते ना, मग कधी कधी सूट नाही होत. सो गाईज मी काहीच करू शकत नाही त्यात. तिचा कलर जरा फेअर आहे म्हणून तिचा मेकअप मला सूट नाही होत. इंग्लिश में नाही, इंग्लिश में. मी गोरी आहे आणि ही काळी आहे. काळी नाही सावडी आहे गाईज. जेलेस. इथपर्यंत सगळा मेकअप ठीक आहे. जेव्हा आयलाइनर आणि मस्कारा वगैरेची बारी My येईल God. तेव्हा माझ्या चेहऱ्याची वाट लागणार आहे. दीदी दीदी इधर आई दीदी. ओके. आणि आता आपण लावूया फाउंडेशन फाउंडेशन लावला. आता आपण लावूया आय शॅडो. आणखीन आता आपण लावूया आय शॅडो. आधी आय शॅडो लावून घेऊ, मग नंतर ब्लशर लावूया. ठीक आहे गाई. इशारे नाही काय समझने वाले को इशारा कॉपी है. सो आपको कौन सा लगाना है जी इसमें से? नाही तो मला हाय. मला वाटलं सॉरी ती ब्लशर लावते म्हणून. आता मला वरचाच घ्यायचा आहे. नको हा घे. हे बघा. कोणता? अरे म्हणजे हा बोट थोडी यूज मदत करणार कर. मी. अच्छा हा हा थोडी मदत करते. गाईस तुम्ही बोलणार आय शॅडो सुद्धा तू फिंगरनी लावते. सो मला आहे ना ब्रश आवडत नाही तिला. हा मला ब्रशेस आवडत नाही. त्याच्यानी काही नीट येत नाही मला. मी म्हणून माझा मोस्टली फिंगरचाच यूज करते. चला आपण आय शॅडो लावू. हे छोकरी इधर को आ. हे पण मी विसरले हा. माझा फिंगर तिथे घेऊन जा.
ना हाँ मेरे को तो डर लग रेला है, ऐसा धक हो रेला है. नाही तो नाही हा. हाय का? हा जिथे ते हे आहे तिथे. ओके. सो आपण पहिले लावून घेऊ इकडे. ये ना, तू लांब का जातेस? जाऊ नको दूर तू अशी जवळ तू, तुझा रंग नाही, तुझा रंग मला दे, माझा रंग तुझी. काही गरज नाही. बरोबर आहे गोरे ना? रंग का घमंड. बरोबर आहे ना? हो. गोरे रंग पे नहीं तिना घुमाना कल. गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. ही ना माझ्या डोळ्यांवरती नाही, माझ्या आयलॅशेस वरती आय शॅडो जास्त लावते. अरे अरे नाकाला कशाला लावते? तो नाही. हा? नाही हा? नाही हा. हा. तिला न्यूड शेड जास्त आवडतात. येस गाईज, मला आहे ना हे चमक धमक वाली गोष्ट आवडत नाही. मी खूप सिंपल मेकअप करते. जे बरोबर आहे ना? use करते नाही ग, त्याच्या बाजूचा. अरे तू जवळ ये ना बाळा. बाळा लांब नको जाऊ. बाळाच्या तोंडाची आज लागणारे वाट. तुम्ही बघत राहा. ठीक आहे. ओके मी गाईज. चेक कसं पण लागले, पण मला तिला सांगायचं नाहीये. कसंही लागलं म्हणजे आय थिंक कॉर्नरलाच खराब झालं असेल. कारण नाकाजवळ जास्त घेते, माझ्या आईस कॉर्नर जवळ. ठीक आहे ना, आता एवढं चॅलेंज मध्ये तर एवढं तोडफोड होणारच आहे चेहऱ्याची. मिस्टेक होणारच आहे. मी माझ्या आयलॅशेस वरती आय शॅडो का लावले मला ते कळत नाहीये, काय माहिती. शट अप गाईज. गाईजला का शटअप Sorry. करते? सॉरी काहीच नाही. क्षमा असू दे. बरोबर. हा काय पाहिजे काय पाहिजे. आप लगाएंगे ब्लशर. ब्लशर येस. ब्रश देऊ का लावते हाताने. नाही, मी स्पंजनी लावते. मी काय ब्लशर स्पंज मी लावते. हो, मी म्हणजे मी लिपस्टिक यूज करते ब्लशर साठी. मला लिपस्टिक नाही आवडत, जास्त हे होतं. काय बोलतात काय बोलता? काय बोलतात काय मला नाही बोलतात? माहित, समजून घ्या जरा. भूतणी. ओल्लं ओल्लं वाटतं जाम. पण मला तेच आवडतं, मी तेच यूज करते. मला लिपस्टिकच ब्लशर आवडतं. हेच ब्लशर use ह्याच्याने केलंय. लावतात ना. हेच ना, तुला हा यूज करायचा आहे. हा वरचा संपलाय. इथे बाळा अशी जवळ ये ना ग अशी. हा या बाळाचा करू नको हाल, त्याचा ओळू नको गोरा गोरा गाल. गोरा नाही काळा. हे लोक मला खूप ट्रोल करतात माझ्या रंगावरून. तुम्हीच सांगा माझा इतका सावळा रंग आहे का. होय. येस बेबी, युअर डस्की गर्ल. यू नो तर- डस्की. काले लोक दिलवाले होते. डस्की यू नो ना डस्की. समज में आया क्या. कुठे काय लावायचंय तुला. मला वाटतं ही कन्सलरच्या ऐवजी मला ब्लशर लावते माझ्या डार्क सर्कलच्या इथे. ठीक आहे. आय थिंक डार्क व्हायला नको. डल चालेल पण डार्क नको. थोडी सी दारू मेरी अंदर आधी. ओके ओके. तुला ओके वाटतंय. म्हणजे एक साइड काय आहे का, म्हणजे थोडं मिस्टेक वाटतंय मला. मला दिसत नाही ना ग बाळा माऊ. हा थोडा वेळ. आता आय एम इथून नॉट झालं प्रोफेशनल मेकअप. आर्टिस्ट. पुढे पण बोल. बस. तुला बरोबर वाटतंय तुझ्या मनाला.
मी हिला सांगणार नाहीये का काय ती चूक करते. पाहिजे तर तू थोडा अजून टचअप करू शकते. आणि हिची एक सवय, ही नुसतं माझ्या डोळ्यांची पप्पी घेत राहते. हिला डोळे खूप आवडतात. आईज एडिट हे ना. हे बोलणं जरुरी था. तो चल आता आपण लावून घेऊया लायनर. काय ही लावायचं? लिपस्टिक आहे. हा मस्कारा आहे. हे लायनर आहे. ते जुनं मला वाटतं, न्यू मला पाहिजे. हाँ, छोटीशी मदत करना सबसे मेरा बड़ा कर्तव्य. टास्क ये था गाइस. हे अब होगा असली मजा. मच्छर. चलो भगवान का नाम लेके शुरुआत करते हुए. चला दुमतना दुमतना दुमतना. फिल्म मध्ये होता ना. धगधग हो रेला है. डर लग फिल्म रेला है मध्ये मेरे को. होता ना ते. फिल्म मध्ये क्या क्या क्या. मला भीती वाटते, प्लीज जरा वाट लावू नकोस. आई ग. तिचे हात कापतायत. मला आयलाइनर लावायच्या आधी. तिथे घेऊन तर जा की हा कॉर्नर आहे करून एकदा प्लीज. मदत नाही करायची मला. ना. मग मदत केल्यावर फायदा काय राहणार? ऐ, हा हो बोटालाच लागलं. अय्या ह्याच्यात गोल्डन पण ग्लिचर बेस येते. ग्लिचर नाही ग्लिटर्स. असू दे, लाव आता. पहिले हा लावत होतो. गाईस चीटिंग करते. इथे तिच्या डोळ्यासमोर इथे थोडस गॅस म्हणजे तू नाही करून बघते. अशी चिटिंग नाही. बस हा, सरळ मान ठेव. मला वाटलं त्याची वाट लावेल म्हणजे लावेल. फायनली तिने वाट लावली आहे माझ्या डोळ्यांची. तुम्ही बघू शकता. खाली लागलं. हा मला नाही माहित, तू पुढे कंटिन्यू कर. अरे यार सांग ना यार. हो ग. फायनल लुक बघ तू नंतर. नको आता- मध्ये पुस ना. नाही नाही, असं नाही चालत. अरे आता यार. जे आहे तेच तिला कंटिन्यू करावं लागेल. अरे ह्या आतमध्ये ते टाक. माझ्या हातात अर्थ करायला लागले. तिचं आतमध्ये जात नाही. अरे साईडला चाललं ते. अगं टाक ना ग. काय खरं नाही हिचं खरं. मला काढून दे चल. माझा आतमध्ये घुसत नाहीये. हा घे पकड. एक्सपेक्टेशन पेक्षा पण तिने जास्त खराब केलंय. अरे यार बाबू. हसू नको जास्त तू खराब करते. टाके आतमध्ये. इतना हेल्प करना मेरा कर्तव्य है. सॉरी मी हसल्यामुळे. दिसतंय का तुम्हाला? आयलॅशेसच्या वरती नाही, ती आयलॅशेसच्या खाली लावते.
अरे चाय सेम एनेबलची बहीण दिसते मी. तू ह्याने बोलायचं नाही. हे घे. सीधा पचका. जर या डोळ्याचं झालं असेल तर या डोळ्याला त्याचे मला घेऊन फ्लिक्स जायचंय. पार्टी कर. फ्लिक्स आहेच नाही मला. अरे यार माझी कर हे मला नाही करायचंय यार. पूर्ण कंटिन्यू कर आता. घे डीप करून देऊ का तुला? दे. हो. तिला हे जरा समजत नाही कसं टाकायचं म्हणून मी तुला डीप करून देते जरा. ब्रश घे. इथे हात माझा. ए, बाबू मुशाय. बस का लावायचंय अजून? तुला वाटतंय झालंय बरोबर अप्लाय केलंय? असंही ते घाण झालेलंच आहे गाईज. त्याला काय बोलू शकत नाही मी. मला हा लायनर असं मला लायनर लावायला खूप आवडतं. मम्मी हसते म्हणजे काहीतरी गडबड केलीच मोठी मी. जेवकर झाली ती जेवकर. आयलाइनर लावायला एक्सपर्ट आहे पण ती आता ब्लाइंड फोल्ड आहे म्हणून तिला जमलं नाही. हे बघा. साला ये दूध काय खतम नाही होता. आता पुढे काय करायचं? जरा इथे तोंड कर. माझं पण चेहऱ्याला लागलं का? नाही. काय लावायचंय आता? हम ढूंढ के निकालेंगे. इथे आयलाइनरची 2-3 शेड म्हणून ती बार बार आयलाइनरच हातात पकडते म्हणून मी आयलाइनर आता साईडला ठेवते. दिस वन मस्कारा राईट. जी. मी मान बार बार का हलवते हिला समजणार थोडी. मी पण ना. हे ना लावत नाही फक्त हळ्यामध्ये एकटी करते. एकदा ही माझ्या डोळ्याला टच नाही झालंय आय शेडो. नाही काय बोलतो त्याला मस्कारा. ही बार व्हाईट वाला आहे. हा. नाही ब्लॅक वाला दे. आता कोणतं आहे ह्याच्यात? इथे नाही येते. पाऊच मध्ये बघ. हा भेटलं. ब्लॅक वाला ते जरा संपलंय. संपलंय. हो. खाली मानकर. मला जरा एक्सपेक्टेशन होती का ही मेकअप मध्ये एवढे एक्सपर्ट आहे. ब्लाइंड फोल्ड मेकअप तरी जरा चांगला करेल ती. तिने त्यापेक्षाही बेहतर केलंय. वा दीदी वा. तुम्हाला दिसत असेल. आता काय करायचंय पुढे? काजळ पण लावायचंय तुला? नाही बाई नाही. लगा मेरी जान आ मेरी जान तू इधर को तो आ. माझ्या डोळ्याची आज वाट लागणार आहे. आज मी काली होते. तिच्या मेकअपची वाट लागते हाय तर हाय सोबत माझ्या फेसची वाट लागते. हे नीट ग. लागलं. हाडू. झालं. तुम्ही आजपर्यंत बघितलं असेल
काजळ कुठे लावतात, आईच्या अंडर मध्ये लावतात आणि अप्पर साइडला थोडं लावतात. तर तुम्ही आज बघू शकता आम्ही काजळ कुठे लावलंय. हे माताजी काजळ इथे आणि इथे लावलंय तिने. आता पुढे काय? आता काय तिने माझ्या नाही तोंडाला म्हणजे डोळ्याला इतकं काय काय लावलंय, माझा एक डोळा बंदच होऊन गेला. सगळं मला या डोळ्याने ब्लॅक दिसतंय, फक्त ब्लॅक ब्लॅक दिसतंय. काय लावलंय तिने काय माहित. काय लावायचं आयब्रो पेन्सिल. आज माझा, सगळ्यांनी बघितले असतील का 2 आयब्रो असतात सगळ्यांना. आज माझा 3रा आयब्रो पैदा होणार आहे. गाइस आय एम आर्टिस्ट. ज्या प्रकारे मी तुम्हाला बोललेली का आज माझा 3रा आयब्रो पैदा होणार आहे, तर तो फायनली झालाय. माझा आयब्रो इथे आणि तिने आयब्रो पेन्सिल कुठे लावली. याला बोलता टॅलेंट. ये है हमारे इंडिया का टॅलेंट. काय लावायचे? लिपस्टिक. मम्मी काय आहे हे? मस्कारा. बाई दे ग मी तिला. जरा हिला लिपस्टिक सिलेक्ट करून देते. दुसरी वाली कुठे गेली? नंतर जाऊ द्या, हीच लावते. हा माझा आवडता शेड आहे असाही. चेहरा. माझा हात लिटरली यार तर Guys, आज मला आयुष्यात मला लिपस्टिकची टेस्टची माहिती पडली. लिपस्टिकची टेस्ट बघा. हे लावू दे ना ग तिला. अजून बाकी आहे लावायची. बस बस. छान दिसते ना. झाला मेकअप का अजून काय बाकी आहे? हो काय झाला. झाला? दिल में ऐसे माझं धक जरा धक बघा. क्यों हो रहेला है? माझा मेकअप किती भारी झालाय. ते वरच्या होटांना लिपस्टिक लावायला सरळ विसरलेली आहे. लावते असू दे आता. नको यार एवढं तर हे तुला काय वाटतं? ही बार ना हातात मस्कारा पकडते. वाटतं आज माझे होट काळेही होणार आहे. किधर खाईल दे तुझा वरचा ओढ दे. जर तुम्हालाही असा मेकअप हवा असेल तर आजच्या आज आमच्याशी संपर्क करावे आणि माझ्या बहिणीकडून मेकअप शिकून घ्यावे. मला मेकअप येतं पण आता हे लावलेलं मला कसं कळेल काहीच कळलं नाही मला. लायनर खूप मोठा टास्क आहे. तो टास्क मी कम्प्लीटच करू नाही शकली. बाकी तुम्ही मला काहीही सांगा मी लावून देईल. बरोबर. घेऊ आता हातात फोन. तुम्ही बघू शकता माझा मेकअप किती छान प्रकारे केलेला आहे. आणि हे आहे आमचे मेकअप आर्टिस्ट. कसा वाटतो आहे माझा मेकअप? आता ठेव तिथे आणि मग काढ माझं मला बघू दे. लिपस्टिकची टेस्ट ही काढून गेली. सगळे जे मी आयुष्यात कांड केले नसतील ते आज मला कळालेले आहेत का ते काय असतात म्हणून. आणि ते शिकून घ्यावे माझ्या बहिणीकडून. सज्जन को क्या तकलीफ है भाई. बस आता काय राहिलेलं आहे? झालेला आहे. तिचे डोळे नको मामा असं सरळ ठेव.
हा आता मी हिला माझा फेस रिव्हील करणार आहे. आपण तिचे रिएक्शन बघूया, तिचे रिएक्शन काय असतील आणि तिला नक्कीच स्वतःवरती प्राऊड फील होणार आहे का तिने माझ्या फेस वरती काय केलेलं आहे. तिने मेकअपच्या जाग्यावरती आगलेला आहे, हे क्लिअरली दिसत आहे तुम्हाला. क्या आप देखना चाहोगे? मेकअप हे काय केलंय, हे काय केलंय बाळा तू? थांबा, मला पण लागलं फेस. मला वाटतंय ही आज वॉशरूमला नव्हती गेली म्हणून हिने माझ्या तोंडावरती आगलं. तुम्हाला आवडला मेकअप माझा? आवडला? हे खरंच आमच्या आयुष्यातला असा मुमेंट आहे का तो कायम आमच्या स्मरणात राहील. कधीच विसरू नाही शकणार हा मुमेंट मी. डेंजर गाईज, मी बरोबर केला आहे. मी फक्त लायनर मध्ये मिस्टेक झालेली आहे. लिपस्टिक खाल्लेली नाही बघायची. गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? ही एनिबेल कशी वाटली? एनेबेला ही एनिबेला कशी वाटली तुम्हाला? तुम्ही आम्हाला नक्की सांगा. व्लॉग कसा वाटला तेही नक्की सांगा. एन्जॉय तुम्ही केलं का हेही नक्की कमेंट करून सांगा. असंच आम्ही चॅलेंजेस करत राहू, प्रयत्न नक्कीच करत राहू. अशा मेकअप करायसाठी तुम्हाला कोण हवी असेल तर मी आहे. नक्की मला कमेंट करा, मी तुमचाही मेकअप करून देईन. असा इस चेहरे को तो देखो, मेरे मुकड़े की वाट लगा दी इसने. देखा चला. देखा फिर से आपकी पप्पी. तर भेटूया आपण पुन्हा एकदा असेच न्यू व्लॉग मध्ये किंवा आपण चॅलेंज मध्ये. तर असेच बघत राहा, कायम आम्हाला सपोर्ट करत राहा. आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्लॉग. तर आम्हाला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका गाईज. कीप सपोर्टिंग गाईज. सो स्टे ट्यून. आता आम्ही नेक्स्ट व्लॉग ही लवकर टाकू. आता विचार करू काय करायचंय करून. हा खूप विचार केल्यानंतर हा असा आम्ही मेकअप ब्लाइंड चॅलेंज केलाय, ब्लाइंड मेकअप चॅलेंज. तर हा असा घडलाय तो चॅलेंज आमच्याकडून. सॉरी फॉर दॅट की असा मेकअप झाला. मला लायनर नाही जमलं, मला समजलंच नाही. ते डोळे खूप असं ब्लॅक झालं माझ्या डोळ्यासमोर, काहीच कळलं नाही. बट तरी मी ट्राय केलं. माझे गाली नुसतं एनेबेला सारखी दिसते आणि माझा तिसरा आयब्रो पण झालाय आता रेडी. चला भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. बाय.